नमस्कार. कवितेत काय असतंच्या आजच्या भागात मी मिनल घाटे-खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते. मंडळी, काही कविता संग्रह असे असतात की त्या कविता संग्रहातल्या सगळ्या कविता परत परत वाचाव्याशा वाटतात. याचं कारण असं, प्रत्येक कविता आवडलेली असते. प्रत्येक कविता, असे कविता संग्रह खूप कमी. का असं होतं की सगळ्या कविता आवडतातच आणि त्या हव्याच असतात आणि परत परत वाचायच्या असतात. याचं कारण काय असेल मंडळी? कारण काही असो. काय होतं ना की प्रत्येक गोष्टीचं कारण नाही देऊ शकत. याचं कारण मलाही नाही माहिती. आवडतं किंवा नाही आवडत एवढंच सत्य असतं अनेक गोष्टींच्या बाबतीत. त्यातलं मला वाटतं हे एक सत्य आहे की या कविता संग्रहातल्या सगळ्या कविता माझ्या आवडत्या कविता आहेत. त्यामुळे हा कविता संग्रह उघडला ना वाचायला की प्रथम कोणती कविता वाचू, म्हणजे असंच सुद्धा इतर वेळेला केवळ व्हिडिओ बनवण्यासाठी नाही, तर कोणत्या कवितेवर बोलू, कोणत्या कवितेवर काय विचार करू, काय येतंय मनात, असे असंख्य प्रश्न मनात घेऊन हा कविता संग्रह वाचला जातो. आणि त्या कवितांच्या बाबतीत असं होतं की त्या कवितेत अनेक कवितांतून आपल्या मनात असलेल्या अनेक गोष्टी उलगडत जातात. आणि मला वाटतं मी जे सुरुवातीला म्हटलं की का आवडतात या कविता संग्रहातल्या सगळ्या कविता, तर त्याचं कारण हे आहे. त्याला उत्तर नाही असं नाही. त्याचं कारण हे आहे की त्या प्रत्येक कवितेत काहीतरी मनातल्या गोष्टींचं कोडं उलगडत जातं. असा तो कविता संग्रह आहे. माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्रीचा कविता संग्रह. त्या कविता संग्रहातल्या 3 कविता मी आज वाचणार आहे. तो कविता संग्रह कोणता आणि त्या कवयित्री कोणत्या आणि कविता कोणत्या हे सगळं सांगते. पण त्याआधी माझी अत्यंत नम्र आणि प्रेमळ विनंती की माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स आपल्या मित्र परिवारात प्रेमाने शेअर करा प्लीज. चला कविता वाचूया. मंडळी, त्या कविता संग्रहाचं नाव आहे मंत्राक्षर. कवयित्री डॉक्टर अरुणाताई ढेरे. चला एक एक कविता वाचूया. ही पहिली कविता आहे ठिपका. मला वाटतं की कुठच्याही कवितेविषयी फार काही न बोललेलं बरं, कारण कविता तुम्ही समजून घ्याल अशाच सगळ्या कविता आहेत. सोप्या आहेत कविता समजून घ्यायला. समजून घेण्याचा प्रयत्न केला तर. कवितेचं शीर्षक आहे ठिपका. समोर कॅनव्हास कोरा, पुढ्यात रंग. समोर कॅनव्हास कोरा, पुढ्यात रंग. मी उत्सुक तिच्याकडे पाहत. तिला मी तिचे मन रंगवायला सांगितले आहे. समोर कॅनव्हास कोरा, पुढ्यात रंग. मी उत्सुक तिच्याकडे पाहत. तिला मी तिचे मन रंगवायला सांगितले आहे. वाटते आता ब्रश उचलण्या इतकाही धीर असणार नाही तिला. ती माखत राहील रंगच रंग. विस्तारत नेईल तो रिकामा चौकोन सगळा. विस्तारत नेईल तो रिकामा चौकोन सगळा. रंगावर रंग तुडुंब, रंगावर रंग तुडुंब. जुन्या भेटीचे ते सगळे कोवळे. रंगावर रंग तुडुंब. जुन्या भेटींचे ते सगळे कोवळे. थरावर थर थरथरणारे. ते मोकळे, ते सोनेरी पिवळे. झिम्म काजळ धारेतून लुकलुकणारे ते उजाळे. रक्तातून धावणारे ते लाल निळे. तिने उचलला एक हिरवा, तो समुद्र तळाचा केला. तिने उचलला एक हिरवा, तो समुद्र तळाचा केला आणि फक्त एक लहानसा ठिपका दिला.
तिने उचलला एक हिरवा, तो समुद्र तळाचा केला आणि फक्त एक लहानसा टिपका दिला. ठिपका वेडा वाकडा पण जिवंत कमालीचा. ठिपका वेडा वाकडा पण जिवंत कमालीचा. वाटले हा एकच एक आता पसरेल सर्वभर. वाटले हा एकच एक आता पसरेल सर्वभर. मी एकाग्र पाहत राहिलो अवकाश त्याचा. नंतर मग काहीच काढले नाही तिने. नुसती हसली म्हणाली, हा तू. बाकी सारे कधीच मिटले. एवढेच होते मनभर झालेले. नंतर मग काहीच काढले नाही तिने. नुसते हसली म्हणाली, हा तू. बाकी सारे कधीच मिटले. एवढेच होते मनभर झालेले. मंडळी, पुढची कविता आहे अनुच्चारित. किती जिवलग असते एखाद्या सुंदर अनुच्चारित गोष्टीचे आपल्यासोबत दूरवर येणे. मंडळी, तुम्हाला सांगू का, या कवितेची ही पहिली ओळच मला प्रचंड आवडलेली जेव्हा मी ती ही कविता पहिल्यांदा वाचली. केवळ आवडली असं नाही, तर या कवितेच्या या पहिल्या ओळीच्या प्रचंड प्रेमातच पडले मी. आणि वाटायला लागलं की आता पुढे असं अजून काय काय किती सुंदर असेल ही कविता. आणि म्हणून मी ही तुम्हाला ऐकवते की पुढच्याही ओळी तेवढ्याच सुंदर आहेत. अनुच्चारित. किती जिवलग असते एखाद्या सुंदर अनुच्चारित गोष्टीचे आपल्यासोबत दूरवर येणे. किती अवघड असते. उच्चारणाहूनही लोभस असतात कधी कधी उच्चारणाचे आभास. उच्चारणाहूनही लोभस असतात कधी कधी उच्चारणाचे आभास. जीवापासचा भुलवा घमघमत उठवायचा आणि पुन्हा तो कल्लोळ जीवापाशीच रोखायचा. हळूहळू नादच जडतो या प्राणांतिक आनंदाचा. ओठ हलवायचा, थांबवायचा. शब्द मनवायचा, मिटवायचा. ओठ हलवायचा, थांबवायचा. शब्द मनवायचा, मिटवायचा. उन्हात धरलेल्या बोटांमधून झिरपावा लाल उजेड तसा त्या अस्तित्वाचा लोभ पसरत जातो. उन्हात धरलेल्या बोटांमधून झिरपावा लाल उजेड तसा त्या अस्तित्वाचा लोभ पसरत जातो. अन कोरांटीच्या तळामधला चुपावासा मध तसा जगण्याच्या मुळाशी थेंब थेंब गोडवा साठत जातो. उन्हात धरलेल्या बोटांमधून झिरपावा लाल उजेड तसा त्या अस्तित्वाचा लोभ पसरत राहतो. अन कोरांटीच्या तळामधला चुपावासा मध तसा जगण्याच्या मुळाशी थेंब थेंब गोडवा साठत जातो. अनुच्चारित. पुढची कविता आहे मीही जगू पाहते. पुष्कळ दिल्या घेतल्याचे आपल्याला वाटते उगाच. प्रत्यक्षात माणसे तशीच रिकामी आणि आपले मन बिनफुटीचे. पुष्कळ दिल्या घेतल्याचे आपल्याला वाटते उगाच. प्रत्यक्षात माणसे तशीच रिकामी आणि आपले मन बिनफुटीचे. नांगरडीचे बळ येईतो सरकून जातात उमेदीचे दिवस आणि थर आणखी कडक होतात जग रहाटीचे. नांगरटीचे बळ येईतो सरकून जातात उमेदीचे दिवस आणि थर आणखी कडक होतात जग रहाटीचे. पावसा इतकाच बेभरवशाचा असतो आपला धीर. पावसा इतकाच बेभरवशाचा असतो आपला धीर. आणि कितीही खडत राहिलो तरीही स्वतःविषयीचा ओला पाझरता विश्वास आपल्या विहिरीला लागतच नाही. काय ओळ आहे बघा मंडळी. पावसा इतकाच बेभरवशाचा असतो आपला धीर
आणि कितीही खणत राहिले तरीही स्वतःविषयीचा ओला पाझरता विश्वास आपल्या विहिरीला लागतच नाही. पण तू हे सारे समजून घेतोस, बघतोस न फुटलेल्या बियांमधले अज्ञात संभव. एवढ्याने माती पुष्कळ दमट राहते. मीही जगू पाहते, मीही जगू पाहते, मीही जगू पाहते. डॉक्टर अरुणाताई ढेरे. मंडळी, कशा वाटल्या या कविता? तुम्हालाही नक्की आवडल्या असतील. मंत्राक्षर हा कविता संग्रह आवर्जून विकत घ्या आणि त्या कविता सगळ्या वाचा. खूप सुंदर कविता आहेत. खूप काही तुम्हाला तुमचं आयुष्य त्यात पाहायला मिळेल आणि नक्की आवडेल. मंडळी, आज डॉक्टर अरुणाताई ढेरे यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, कवितेत काय असतं? कवितेत जगू पाहण्याच्या, जगू शकण्याच्या आणि जगायच्या अनंत आशा आकांक्षा असतात. कवितेत सगळं असतं. फक्त ते समजून घेणारं एक मृदू मुलायम प्रेमळ समंजस संवेदनशील मन असणं गरजेचं असतं. कवितेत सगळं असतं. यासाठीच कविता वाचूया, कविता ऐकूया आणि आयुष्य आनंदात जगूया. मंडळी, आठवणीने माझा घाटे विनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात अत्यंत आनंदाने शेअर करा. धन्यवाद.